नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्त हो. आज मी तुम्हाला एक अशी स्वामींचा अनुभवाची कथा सांगणार आहे की जी तुम्हाला ऐकता तुमच्याही डोळ्यात पाणी येईल अशी ही कथा आहे. तर खरंच स्वामींचा चमत्कार हा अगाध आहे. शेवटी कुणीही कोणाला कामं येत नाही, ना माणूस, ना नाती गोती, ना डॉक्टर फक्त आपल्याकडे देवारूपात असतात, परंतु देव मात्र आपल्या प्रत्यक्षात साथीला असतो. जर देवाची साथ असेल तर आपण कितीही संकटात असलो किंवा कितीही मोठा आजार असेल तर स्वामी आपल्याला त्यातून नक्कीच बाहेर काढता. तर अशीच एक स्वामी अनुभवाची मी तुम्हाला कथा सांगणार आहे. तर डॉक्टरसुद्धा अपयशी ठरलेले प्रयत्न स्वामी कृपेने ते चमत्कारिकच झाले. तर बुलढाणा जिल्ह्यातील एका मध्यमवर्गीय स्वामी भक्ताला गंभीर आजाराने ग्रासले होते. काही महिन्यांपासून त्याच्या आरोग्याची स्थिती तर फारच खालावत चालली होती. अनेक नामांकित डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचारही करण्यात आले होते, मात्र कोणताही फायदा होत नव्हता. त्यानंतर त्याने पूर्ण श्रद्धेने स्वामी समर्थांच्या चरणी शरण जायचे ठरवले. तर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर त्याच्या प्रकृतीत काहीतरी बदल जाणवल्यासारखे दिसू लागले. ते अन्न पाणी काही घेत नव्हता. हळूहळू ते सामान्य झाले. वेदना कमी होऊ लागल्या आणि उपचारांनी प्रतिसाद मिळू लागला. त्याच्या आरोग्यात हळूहळू बदल होऊ लागला. काही दिवसातच तो पूर्ण बरे झाला. पुन्हा तपासणी केली असता डॉक्टरही चकित झाले. त्यांनी सांगितले की वैद्यकीयदृष्ट्या एक चमत्कारच झाला. स्वामी भक्ताच्या मते स्वामी समर्थांनीच एक नवजीवन दिले. त्यांच्या कृपेने अशक्य शक्य झाले, कारण त्यांच्या कृपेशिवाय हे शक्यच नव्हते. तर ही घटना म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील अनेक स्वामी भक्तांसाठी तर एक प्रेरणादायी ठरली. श्रद्धा, सबुरी आणि गुरुचरणी निष्ठा ठेवल्यास स्वामी कधीही साथ सोडत नाही, याचा हा प्रत्यक्ष अनुभव आहे. तर मंडळी, स्वामींचा हा अनुभव घेण्यासाठी स्वामींची आत्ताच मनापासून भक्ती करा आणि स्वामींची प्रचिती बघा. तुमचे नक्कीच कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचे असेच भक्तिमय व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि स्वामींची मनापासून भक्ती करा. जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या स्वामींची भक्ती दैवी शक्ती आहे. धन्यवाद.